नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। तेजस शहाच नीट पेपर फुटीचा गॉड असल्याचं बोललं जात आहे, कारण मनीषाच्या मोबाईलमधील तो नंबर हा तेजस शहाचा निघालाय। गॉड नावानं सेव्ह नंबर विद्यार्थी तेजस शहाचा आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सध्या सीबीआय कडून तपास सुरू आहे आणि वेगानं सुरू असलेल्या या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। दरम्यान याच नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आरोपी मनीषा हवालदारला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मनीषा हवालदारला दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सीबीआय मनीषा हवालदारच्या कोठडीची मागणी करणार आहे। मनीषा हवालदारवर भौतिकशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप आहे। मनीषा हवालदार सध्या सीबीआयच्या अटकेमध्ये आहे। तर अधिकचा तपास करण्यासाठी सीबीआय कडून कोठडी मागितली जाणार आहे आणि तिला आज दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक तज्ञ रडारवर असल्याची माहिती मिळते। एनटीए पॅनलमधील केमिस्ट्री प्राध्यापिकेवर सध्या संशय व्यक्त केला जातोय। प्राध्यापिका आणि मनीषा हवालदारचं कनेक्शन काय या संदर्भातला आता तपास केला जाणार आहे। प्राध्यापिकेच्या सांगण्यावरून पेपर फोडल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासात एनटीए पॅनलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे। अटक मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिने चौकशीमध्ये या तज्ञाच्या सांगण्यावरून प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले अशी माहिती दिली आहे, असं सूत्रांकडून कळतंय। प्रश्नपत्रिका तयार करणं, भाषांतर करणं, प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये गळती झाल्याचा संशय सीबीआयनं वर्तवलेला आहे। पुढे लातूर आणि राजस्थानपर्यंत तपासाचा विस्तार झालेला आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरवारे आपल्या सोबत आहेत। निलेश, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या माहिती समोर येत आहेत, धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत, काय सध्याची माहिती आहे? श्रोता, खरं तर बघितलं तर रोज नवीन खुलासे जे आहेत ते सीबीआय तपासामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता तीन महत्त्वाच्या बाजू ज्या आहेत ते समोर आलेल्या आहे। पहिली म्हणजे ज्या मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये संशयास्पद जो गॉड नावाने नंबर सेव्ह होता, तो नंबर जो आहे तो आता तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याचं समोर आले आहे आणि त्याच्यासोबत अनेक व्यवहार किंवा अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग होता तो तेजस शहाच्या माध्यमातून मनीषा हवालदारनी केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर अजून एक नंबर जो आहे तो आता संशयाच्या भोवऱ्यात या ठिकाणी आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे सीबीआयने जो मनीषा हवालदार यांनी जो मोबाईल डाटा जो डिलीट केला होता तो रिकव्हर करण्यामध्ये यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते सीबीआयच्या हाती लागलेले आहे। दुसरा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा एक शिक्षक आहे किंवा तज्ज्ञ आहे, तो सुद्धा सीबीआयच्या संशयाच्या भोवऱ्यात आलेला आहे। भौतिकशास्त्राचा पेपर जो फुटण्यात प्रयत्न केलेला आहे तो राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या एका तज्ज्ञांकडून केल्याचा असल्याचा संशय आता सीबीआयला आहे। त्याच अनुषंगाने आता मनीषा हवालदार यांच्या मोबाईलमध्ये अजून एक नंबर सापडलेला आहे। तो नंबर डॉक्टर उषा नावाने या ठिकाणी तिने सेव्ह केला होता। त्याही नंबरची आता या ठिकाणी चौकशी केली जाते। तर तिसरी बाजू म्हणजे आज मनीषा हवालदार यांना दिल्लीमध्ये कोर्टामध्ये हजर केलं जाईल। ज्या पद्धतीने ते मोबाईलमधले डाटा तिने डिलीट केला होता आणि तो रिकव्हर करण्यामध्ये सीबीआयला यश आलेलं आहे, त्यात अनेक महत्त्वाचे धागेदोरे आता सीबीआयच्या हाती लागलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे मनीषा हवालदार यांनी ज्या पद्धतीने तेजस शहाच्या मदतीने अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून कशा पद्धतीने पैसे घेतले याची माहिती आता सीबीआयला मिळालेली आहे आणि त्याचा अधिक तपास करण्यासाठी ते पोलीस कोठडीची मागणी सुद्धा या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे या आजच्या घटनेमध्ये जर बघितलं तर तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जो गॉड नावाने सेव्ह नंबर केला होता त्याचा शोध लागलेला आहे। तर अजून एक तज्ज्ञ जो आहे तो आता सीबीआयच्या रडारवर आहे आणि तिसरी बाजू म्हणजे आता कोर्टात नेमकं काय भूमिका मांडली जाते आणि अधिक तपासासाठी आता मनीषा हवालदार नेमकी पोलिसांना कशा पद्धतीने मदत करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक ना एक गोष्टी पुढे यायला लागलेल्या आहेत आणि जो गॉड नंबर जो होता कालपर्यंत तो जो नंबर आहे तो आता तेजस शहा असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे या पुढच्या काळात आणखी काय कशा पद्धतीने तपास पुढे जातो आणि आणखीन कोणाकोणाची नावं समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी।